हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू डे 5 अँड एपिसोड 5 ऑफ नवरंगी नवरात्री सिरीज। मला असं वाटतं व्हाईट कलर जवळजवळ सगळ्यांचाच फेवरेट कलर असतो। पांढरा रंग जितका प्युअर आणि सुंदर आणि उठून दिसणारा आहे तितका मला नाही वाटत अजून कुठलाही दुसरा रंग आहे। तर आजच्या दिवसासाठी मी हा माझा ड्रेस स्टाईल करते। जी लोक मला खूप आधीपासून जोडली गेली आहेत त्यांनी पाहिला असेल हा ड्रेस आधी, कारण हाच ड्रेस मी लास्ट इयर रक्षाबंधनच्या सेलिब्रेशनसाठी बनवून घेतला होता आणि आज मी हा ड्रेस स्टाईल करणार आहे। माझा खूप फेवरेट आहे हा ड्रेस। एक तर हा खूप सुंदर शिवून दिलाय जान्हवीने। आजच्या व्हिडिओमध्ये खरं तर मी एकच लुक करून दाखवणार होते, कारण मला या ड्रेसवरती अजून काय ज्वेलरी माझ्याकडची जाणार आहे ते ऑलरेडी माहिती होतं। मी ट्राय केला होता हा ड्रेस आणि हे माझे इयरिंग्स जे आहेत ते मी स्टाईल करणार होते याच्यावर, कारण खूप सिम्पलच लुक करायचा होता मला। पण मला एका खूप सुंदर ब्रँडने त्यांची ज्वेलरी पाठवली आहे, तर मी ॲक्च्युली ती ज्वेलरी खूप ट्रेडिशनल आणि अशी खूप पारंपरिक ज्वेलरी असल्यामुळे ती मी साडीवरच स्टाईल करून दाखवणार होते। मी जेव्हा हा ड्रेस ट्राय केला आणि मी याच्यावर ज्वेलरी वेगवेगळी ट्राय करून बघत होते, मला माहिती होतं की हे जे माझ्याकडे स्टेटमेंट इयरिंग्स आहेत ते सुंदरच दिसणार आहेत आणि ते छानच दिसत आहेत। पण मला असं वाटलं की जी ज्वेलरी मला नथीचा नखरा म्हणून एक ब्रँड आहे त्यांनी पाठवली आहे, ती ट्रेडिशनल ज्वेलरी जरी असली तरी कदाचित या ड्रेसवरती खूप छान दिसेल आणि मी ट्राय केली। ट्रस्ट मी, तुम्हाला पण खूप आवडेल हा लुक। मी दोन्ही लुक्स तुम्हाला दाखवते आणि आय एम डॅम शुअर तुम्हाला पण तो ट्रेडिशनल ज्वेलरीचा लुक खूप जास्त आवडेल। पण सगळ्यात आधी मी तुम्हाला हे इयरिंग्स घालून दाखवते। हे पण माझे वन ऑफ द मोस्ट फेवरेट इयरिंग्स आहेत माझ्या कलेक्शनमधले। ह्या एका इयरिंग्समुळे खूप छान पार्टी लुक आपल्याला तयार करता येऊ शकतो आणि मी हे वॉच पण घातलंय बघा। असा लुक तुम्हाला बर्थडे पार्टीजसाठी किंवा वेडिंग रिसेप्शनसाठी करता येऊ शकतो, कारण हा लुक थोडा इंडो वेस्टर्न लुक आहे। सो आपल्याला खूप असं अगदी ट्रेडिशनल साईड नाही करायचं आहे, पण ॲट द सेम टाईम तुम्हाला थोडा इंडियन टच पण हवा आहे, तर तुम्ही असा लुक करू शकता। आणि यानंतर मी तुम्हाला खूप छान मराठमोळे पारंपरिक दागिने या ड्रेसवर घालून दाखवणार आहे। परंपरागत चालत आलेली जर कानातल्यांची कुठली डिझाईन असेल तर मला असं वाटतं की ही कुडीची डिझाईन सगळ्यात जास्त पारंपरिक आहे आणि खूप सुंदर फिनिशिंग आहे आणि असं वाटतं जवळजवळ की सोन्यातच बनवलेले आहेत की काय। हे जे सोनेरी मणी तुम्हाला दिसत आहेत हे असं नाही की चिकटवलेले आहेत, हे खूप छान हँडमेड कानातले आहेत आणि तुम्हाला दिसत असेल की हे किती सुंदर दिसत आहेत कानात। छान दिसतात आणि हा खूप सुंदर पुतळी हार आहे। खूप परंपरागत चालत आलेल्या दागिन्यांपैकी हा एक दागिना आहे आणि हाही दागिना खूप छान धाग्यात विणलेला आहे आणि त्यात खूप सुंदर लक्ष्मीचे छोटे छोटे कॉइन्स त्यांनी विणलेले आहेत। हा सुंदर लुक आहे, मला खूप आवडले हे दागिने आणि मी तुम्हाला दाखवते की या ड्रेसवर पण हा दागिना खूप छान दिसतो। कदाचित यात काळा कलर आहे थ्रेड्समध्ये म्हणून पण असेल, कारण मी आज व्हाईट ड्रेस घातलाय आणि मग ब्लॅक धाग्यामुळे ते छान दिसेल, पण यात रेड कलर पण अवेलेबल आहे आणि तुम्ही त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर बघू शकता, मी मेन्शन करते त्यांचा ID। तुम्ही बघू शकता की हे किती छान दिसत आहेत दोन्ही दागिने आणि त्यांनी माझ्यासाठी नथ पण पाठवली आहे, पण नथ मी तुम्हाला साडीवर स्टाईल करून दाखवेन पुढच्या व्हिडिओजमध्ये। जर तुम्हाला एखाद्या सणवाराला किंवा एखाद्या कार्यक्रमाला खूप छान असा गाऊन घालायचा आहे पण ॲट द सेम टाईम तुम्हाला खूप छान मराठमोळा टच पण हवा आहे,
तर तुम्ही असे दागिने घालू शकता। आणि हे स्पेसिफिकली दागिने मी का म्हणते, कारण याची क्वालिटी खूप छान आहे आणि ह्या कुडी इयरिंग्स आणि या पुतळी हाराची दोघांची क्वालिटी खूप सुंदर आहे। मला पर्सनली खूप आवडलं। तुम्ही त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर जाऊन त्यांना DM करू शकता जर तुम्हाला हे ऑर्डर करायचे आहेत। आणि खूप छान पारंपरिक आणि खूप सुंदर मराठमोळे दागिने तर हे आहेतच, पण या दागिन्यांबद्दल अजून एक आवडलेली गोष्ट म्हणजे यांचं वजन इतकं कमी आहे। कारण इमिटेशन ज्वेलरी बऱ्याचदा खूप हेवी असते, खूप जड असते, आपल्याला खूप वेळ ती कॅरी करायला कंटाळा येतो किंवा कधी कधी कान दुखायला लागतात। ही ज्वेलरी खूप खूप हलकी आहे। म्हणजे मला तर असं वाटलं इव्हन की जर तुम्ही तुमच्या लहान मुलींना इमिटेशन ज्वेलरी घालत असाल तर तुम्ही त्यांच्यासाठी पण हे दागिने घेऊ शकता। बऱ्याचदा असं असतं की लहान मुली कंटाळतात खूप हेवी दागिन्यांना, पण तुम्हाला जर त्यांना मराठमोळ्या लुकमध्ये कधी तयार करायचं असेल, सणवाराच्या दिवशी तुम्हाला असं वाटत असेल की त्यांनी चांगले तास 2 तास हे दागिने कॅरी करायला पाहिजेत, तर त्याहूनही जास्त वेळ पण त्या कदाचित हे कानातले खूप सुंदर कॅरी करू शकतील। इतकं वजन या कानातल्यांचं कमी आहे आणि नेकपीस पण अगदी वाटतही नाहीये की मी घातलाय आणि खूप प्रीमियम क्वालिटी ज्वेलरी आहे। त्यांचं इंस्टाग्राम हँडल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईनच आणि इथे स्क्रीनवर पण मी दाखवते, तुम्ही नक्की चेकआउट करा। आणि त्यांच्याकडे अजूनही भरपूर महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिन्यांची व्हरायटी आहे, तुम्ही त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर बघू शकता। ते माझा कुपन कोड पण यूज करू शकता, निकिता10 फॉर ॲडिशनल 10% डिस्काउंट। तुम्हाला माझा हा लुक कसा वाटला ते पण मला नक्की कमेंट करून सांगा। मराठमोळा लुक जर तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे तर चंद्रकोर तर लावायलाच पाहिजे। मी तुम्हाला चंद्रकोर पण लावून दाखवते। गाऊनवर मला असं वाटतं